मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कारानं गौरव करण्यात आलेला आहे। संगणकाचे जनक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलेला आहे। श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे। सुनील तटकरे हे रायगडचे आका असल्याचं वक्तव्य केलंय महेंद्र थोरवे यांनी। तटकरेंच्या सुतारवाडीतल्या घरी हत्येचा कट रचण्यात आला। मंगेश काळोखेंच्या हत्येनंतर महेंद्र थोरवे यांनी तटकरेंवरती गंभीर आरोप केला। लोकशाही पद्धतीने सगळ्या निवडणुकांना आतापर्यंत सामोरे गेलो, परंतु आताचं रायगडचं राजकारण आपण पाहताय की रक्तरंजित राजकारण। सुनील तटकरे सत्तेमध्ये आलेपासून सत्तेचा माज आणून आज खऱ्या अर्थाने जर आता पाहिलं तर बीड नंतर जर महाराष्ट्रामध्ये रायगडचा आका हा सुनील तटकरे आणि याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यात त्या ठिकाणी येत आहे। अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी दडपशाहीने, दादागिरीने, दहशतीने सुरू केलेलं आहे। ताबडतोब त्यांना अरेस्ट करा। आजही सुधा घरे जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी बैठका त्या ठिकाणी घेतोय। सुनील तटकरे त्या ठिकाणी स्टेटमेंट करतोय की सुधाकर घारेचा याच्यामध्ये हात नाही, तर सुनील तटकरे यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं का? ह्याचा अर्थ हे सगळं प्री प्लॅनिंग आहे की सुनील तटकरे याला वाटेल ते त्यांनी स्टेटमेंट द्यायचे आणि मोकळे व्हायचं, राजकीय दबाव टाकायचा अधिकाऱ्यांवर, एसपी पासून आयजी पासून सगळ्यांच्यावरती। परंतु ह्याच्यामध्ये हे पूर्णपणे प्री प्लॅन आहे। जर का सुनील तटकरेंनी या ठिकाणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, आज सुनील तटकरेंनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट या ठिकाणी केलेली आहे। सुधाकर घारे हा एफआयआर मधला आरोपी आहे, भरत भगत हा एफआयआर मधला आरोपी आहे, रवी देवकर एफआयआर मधले आरोपी आहे। या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, ही जी काही घटना घडलेली आहे याच्या 2 दिवस अगोदर रवी देवकर हा एस.एन. जोशी अलिबागच्या वकिलांकडनं तो सरकारी वकील त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून थेट सुतारवाडीला गेलेला होता आणि सुनील तटकरेंशी बसलेला होता आणि सुनील तटकरेंशी डिस्कस करून या सगळ्यांनी प्री प्लॅन करूनच या ठिकाणी मंगेशची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोठी बातमी येते ती बघूयात। राष्ट्रवादीकडनं मलिकांच्या कुटुंबातील 3 जण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कप्तान मलिक, सईदा खान आणि बुशरा नदीम मलिक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। राष्ट्रवादीकडनं मलिकांच्या कुटुंबातील 3 जण निवडणुकीच्या रिंगणात। तर एक मोठी बातमी, जालना मनपा निवडणुकीसाठी महायुतीची दुपारी बैठक होतीये। महायुतीची दुपारी 4 वाजता महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। आजच्या बैठकीनंतर युतीची घोषणा होईल असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं। या युती संदर्भात अंतिम टप्प्यात चर्चा सुरू आहेत।